आपण पाहत आहात सूर्यप्रकाश जनहित न्यूज, सदैव जनतेच्या हितासाठी। नमस्कार, आजच्या घडामोडी थेट तुमच्यापर्यंत। महिला महापौर निश्चित, नाव गुलदस्त्यात, धुळ्यात राजकीय धडधड वाढली। बातमी सविस्तर। सर्वांचे लक्ष लागून असलेली धुळे महानगरपालिकेच्या महापौर पदाचे आरक्षण सोडत आज मुंबई मंत्रालयात पार पडली। या सोडतीत धुळे महानगरपालिकेचे महापौरपद सर्वसाधारण महिला ओपन कॅटेगरी नगरसेवकासाठी आरक्षित झाल्याचे स्पष्ट झाले आहे। त्यामुळे धुळे महानगरपालिकेचा पुढील महापौर हा भाजपच्या महिला नगरसेवकामधून होणार हे जवळपास निश्चित झाले आहे। धुळे महानगरपालिकेच्या इतिहासात आतापर्यंत एकूण 9 महापौर झाले असून त्यापैकी 4 महिला महापौर राहिल्या आहेत। आता पुन्हा एकदा महिला आरक्षण निघाल्याने शहराच्या महापौरपदी महिला नेतृत्व येणार आहे। विशेष म्हणजे यावेळी आरक्षण महिला सर्वसाधारण गटासाठी असल्याने भाजपातील अनुभवी आणि ज्येष्ठ महिला नगरसेवकांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे। नव्याने निवडून आलेल्या महिला नगरसेवकांमध्ये जयश्रीताई आहिराव, कल्पना काकू महाले, प्रतिभाताई चौधरी यांचा समावेश आहे। तर मायादेवी परदेशी व सुरेखाताई उगले या दुसऱ्यांदा विजयी झालेल्या अनुभवी नगरसेविका आहेत। याशिवाय माजी उपमहापौर सौ कल्याणीताई आंबळकर, माजी सभापती सौ किरणताई कुलेवार व सौ सारिका अग्रवाल तसेच अनुभवी नगरसेविका सौ वंदना बांबरे यांची नावे चर्चेत आहेत। या सर्वांपैकी कोणत्या महिला नगरसेवकांच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडणार याकडे आता संपूर्ण धुळे शहराचे लक्ष लागून राहिलेले आहे। सूर्यप्रकाश जनहित न्यूज, ब्युरो रिपोर्ट, सुरेश बागुल, धुळे। आपण पाहत आहात सूर्यप्रकाश जनहित न्यूज, सदैव जनतेच्या हितासाठी।